आम्ही ठाण्याची परिस्थिती जी आहे ती निवडणूक आयुक्तांना सांगितलेली आहे। काय भयानक परिस्थितीत मागचे 2-3 दिवस ठाण्यातले आरो वागले किंवा तिथे ज्या प्रकारे पैशाच्या लालसापोटी उमेदवार गायब करण्यात आले, DCMच्या घराबाहेर उमेदवार जातानाचे जे व्हिडिओज आहेत ते आम्ही त्यांना दाखवले। काही पर्सनल काही गोष्टी आमच्याकडे ज्या होत्या त्या देखील आम्ही त्यांना दाखवल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी तात्काळ ठाण्याचे जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे। तात्काळ या सगळ्या गोष्टींचा रिपोर्ट त्यांनी मागवलेला आहे आणि त्याच्या बाबतीत ते मला पुन्हा बोलवून या सगळ्याच्या बाबतीत काय करता येईल किंवा ह्या सगळ्याची चौकशी कशी पुढे जाईल याच्या बाबतीत सांगणार आहेत। तुम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे, त्याच्यानंतर काही पुराव्यासंदर्भात काही बोलणी झाली? मी त्यांना अनेक पुरावे दिले, अनेक पुरावे दाखवले आणि त्यांना देखील म्हणजे त्यांच्याकडे पाहून कळत होतं की हा सिरियस विषय। मी त्यांना ही गोष्ट सांगितली, साहेब अशा प्रकारे जर लोकांनाच मतदान करता येणार नसेल तर कसं होणार ना याच्यापुढे। तर त्यांनी मला विचारलं की किती ठिकाणी बिनविरोध झाला, तर मी त्यांना ज्यावेळेला 21 आकडा कल्याण डोंबिवलीचं बोललो त्यावेळेला त्यांचे डोळे देखील असे वर झाले पटकन। तर मी म्हटलं साहेब हे महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीही झालं नाही की एका महानगरपालिकेत, महत्त्वाच्या महानगरपालिकेत 21 जण बिनविरोध निवडून येतात। मला असं वाटतं त्यांना देखील त्याचं सिरियसनेसपणा कळालेला आहे। माझ्या 2 मागण्या आहेत की ज्या आरोज होत्या, ज्यांनी ह्या सगळ्या प्रकारे गोंधळ घातला, त्यांचे जे तिथले जे फुटेज आहेत ते चेक करावे। उमेदवारांना मतदान त्या केंद्राच्या बाहेर कोण घेऊन येत होतं, ते कुठल्या पक्षाचे होते ते चेक करावे। आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुकीचे जे निकाल आहेत ते राखून ठेवावेत, तोपर्यंत ते निर्णय जाहीर करू नयेत। अशा 2 मागण्यांसाठी मी आज यांची भेट घेतली। मी त्यांच्याशी त्याविषयी बोललेलो आहे आणि ते मला त्याच्या बाबतीतली जी पूर्ण माहिती आहे ती पुढच्या 2 दिवसात कळवणार आहेत। त्यांनी तात्काळ तिथले जे दोन्ही महानगरपालिकेचे जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्याशी तात्काळ बोललेले आहेत आणि त्यांचा अहवाल आजच्या आज त्यांनी मागवलेला आहे आणि उद्या किंवा परवा मला पुन्हा बोलवलं जाईल अशी अपेक्षा आहे। मी काही उमेदवारांची त्यांना माहिती दिली, म्हणजे ठाण्यामधले प्रभाग क्रमांक 5 चे विक्रम चव्हाण म्हणून जे उमेदवार आहेत ते तिथे उपस्थित नसताना त्यांचा अर्ज बाद करण्याचा जो प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर नोटिफिकेशनमध्ये त्यांचा अर्ज बाद झाला असं देखील आलं आणि त्यानंतर पुन्हा ते अर्ज ठेवण्यात आलं। सो बोले हे साहेब किती सिरियस आहे। दुसरं, जे फॉर्म डिस्प्ले करायचे होते ते डिस्प्ले झाले नाहीत आणि डिस्प्ले केलेला फॉर्म देखील चुकीचा होता। याचा अर्थ तिथल्या आरोंचं त्या सगळ्या प्रोसेसकडे लक्ष नाही। सो ज्या घटना घडल्या त्या मी त्यांना समजावून सांगितल्या, त्यांनी लिहून घेतल्या आणि त्याच्या बाबतीतला अहवाल ते मागवणार आहेत। मुंबई हायकोर्टात तुम्ही आज जात आहात, आज सुनावणीची अपेक्षा आहे का? मला असं वाटतं की आज आम्ही मुंबई हायकोर्टात जाणार आहोत आणि हे जे 74-70 जण जे निवडून आलेले आहेत त्यांना जे काही विजयी घोषित करण्याची जी प्रक्रिया आहे ती जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोर्टाने त्याला स्टे द्यावा आणि निवृत्त अधिकारी असतील किंवा हायकोर्टाच्या निगराणीत या सगळ्याची पुढची चौकशी व्हावी अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे। अपेक्षित आहे की या बाबतीतला देखील निर्णय आज संध्याकाळपर्यंत येईल। अविनाशजी, सुप्रीम कोर्टामध्ये पश्चिम बंगालच्या निवडणुकांना घेऊन अशाच पद्धतीची एक याचिका गेलेली होती आणि त्यावेळेला सुप्रीम कोर्ट म्हणालं होतं की दुसऱ्या नेत्यांनी नाही तर उमेदवारांनी स्वतः अशा पद्धतीच्या याचिकेसाठी कोर्टामध्ये येणं अपेक्षित आहे। आता आज 3 याचिका दाखल झाल्या आहेत। एक मी स्वतः एक पक्ष म्हणून केलेली आहे, कारण आमचे AB फॉर्म असताना हे सगळं बाद झालेलं आहे। मग AB फॉर्म असताना देखील हे बाद होणं चुकीचं आहे ना। सो तो एक झालेला आहे। दुसरा, सकाळी ज्या उमेदवाराला मी तुमच्यासमोर उभं केलं होतं ते देखील गेलेले आहेत आणि एक अजय जया म्हणून ठाण्यातले सामाजिक कार्यकर्ते आहेत ते देखील गेले। असे 3 वेगवेगळ्या याचिका आज दाखल होतात या सगळ्या विषयात। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, प्रचाराचा नारळ फुटला आहे, सगळीकडे प्रचार होत आहे, दुसरीकडे फोर्टमधला बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा जो आहे तो झाकून ठेवलेला आहे आणि ऐन या प्रचाराच्या काळामध्ये अशा पद्धतीनं पुतळा झाकून ठेवल्यावरून प्रश्न उपस्थित केला। मला असं वाटतं की संध्याकाळी राजसाहेबांची सभा आहे आणि या विषयावर साहेब नीट बोलतील, माझ्यापेक्षा उत्तम साहेब ती बाजू नीट मांडतील, तर आपण संध्याकाळपर्यंत थांबूया या विषयात। ठाण्याचा वचननामा, जाहीरनामा देखील आज संध्याकाळी 6:30 वाजता संजय राऊत साहेब असतील, राजन विचारे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, आम्ही सगळेच म्हणून आज ठाण्याचा वचननामा जाहीर करणार आहोत आणि ठाण्यासाठी आम्ही काय आमच्या मनात आहे ते लोकांसमोर मांडणार आहोत।